उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी भविष्यातही एनडीए सोबतच राहणार, सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती। रोहित पवारांची उद्याची पत्रकार परिषद रद्द, निर्णयामागील कारण अद्याप अस्पष्ट। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक पत्रकार परिषद रद्द झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ। अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीने फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं, रोहित पवारांची माहिती। विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू, अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांचा पायलटच नव्हे तर विमानही बदललं, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळीच्या वडिलांनाही दादांच्या विमान अपघातावर गंभीर शंका। पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला। डीजीसीएकडून बारामती विमानतळाची पाहणी, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा, लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार। व्हीएसआर कंपनीच्या विमानात ब्लॅक बॉक्स बंद असतात, अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सही बंद होता का, तपास यंत्रणांनी खुलासा करावा, काँग्रेस नेते अतुल लोंढे यांची मागणी। रोहित पवारांच्या चौकशीची मागणीला आमचं समर्थन, दोषींवर कारवाई झाली पाहिजे, पण अजित पवार यांच्या अपघाताला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटील यांचं आवाहन। आमच्या पक्षातील निर्णयाविषयी इतरांना बोलण्याचा अधिकार काय, अंत्यविधीची तयारी सुरू असताना विलिनीकरणाची चर्चा कुणी केली, सुनेत्रा पवारांचा शपथविधी घाईत झाल्याच्या आरोपांवर सुनील तटकरेंचा रोहित पवार यांना टोला। पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची डागडुजी व्हायला हवी, कामात चूक आढळल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरून निलंबनाची कारवाई करू, ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के, 3 रिश्टर स्केल भूकंप असल्याची नोंद। हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगाव, जामखेडसह धनस गावांचा समावेश, जमिनीतून गूढ आवाज आणि हादरा बसल्याची ग्रामस्थांची माहिती। आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवारांचं नाव दिलं जाणार, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय, दादांच्या सूचनेनुसारच क्रिकेट स्टेडियमसाठी जास्त जागा मिळाली होती।